तर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबांना उपोषण सोडावं असं आवाहन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केलं। लोकशाही मराठीसोबत बोलताना त्यांनी ग्रामस्थांना हे आवाहन केलंय। त्याबरोबरच विरोधकांच्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। या संदर्भात बोलताना त्यांनी मस्साजोगच्या गावकऱ्यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं। कालपासून देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांच्या 7 मागण्या होत्या, त्यापैकी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी ही मागणी आता पूर्ण झालेली आहे। तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यामुळे आता इतर मागण्या मान्य होतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान संतोष देशमुखांच्या प्रकरणासंदर्भात धनंजय देशमुखांच्या मागण्या काय आहेत, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहूयात। प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर न्याय द्यावा। कराड बरोबर जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना सह आरोपी करावं। डॉक्टर वायबसे याला अटक करण्यात यावी। बालाजी तांदळेची चौकशी करावी। कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करण्यात यावी। डी टीम मधील लोकांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं। धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही देखील आता मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी आहे। दरम्यान या संदर्भात सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। सर, अतिशय महत्त्वाचा हा सगळा प्रकार आहे, घटना आहे, ज्यामध्ये तुमची सरकारी विशेष वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे। कसं असणार आहे पुढचं कामकाज? नाही की माझं काम हे पोलीस यंत्रणेने आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर सुरू होईल, तोपर्यंत नाही, जेव्हा ते दाखल करतील। त्यामुळे MCOC खाली मौका असल्यामुळे 180 दिवसाची पोलिसांना मुदत आहे। 180 दिवसानंतर त्यांनी आरोपपत्र दाखल केलं की त्याच्यानंतर मग माझं कामकाज सुरू। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कागदपत्रांचा अभ्यास करावा लागेल आणि कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयात सुनावणी होऊ शकते। त्यामुळे आरोपीतर्फे युक्तिवाद, आमच्यातर्फे युक्तिवाद हे सुरू होईल आणि त्याच्यावरती चार्ज ठेवण्याची प्रक्रिया असते गुन्हेगारांवर, आरोपींच्या विरुद्ध। तो चार्ज फ्रेम केला जाईल आणि मग न्यायालयाने पुराव्याचं कामकाज सुरू होईल। सरकारी वकील हा फक्त सरकारचा नसतो हे त्यांना कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे। आपला राजकीय अभ्यास या देशातील राजकीय व्यक्तींचा फार कमी आहे, कारण फक्त आरोपाकरता आरोप करायचे। सरकारी वकील हा न्यायदानाला मदत करणारा अधिकारी असतो। वेळोप्रसंगी सरकारचं चुकत असेल तर सरकारला देखील स्पष्टपणे सांगता येतं। त्या राजकीय मित्रांना ही कल्पना नाही की मुंबईमध्ये अफरोजच्या खटल्यामध्ये पोटा कायदा लागत नाही, अफरोजला सोडून द्यावं पोटाखाली, हा स्टँड घेणारा मी होतो। हे त्यांना माहिती नाहीये। राजकीय त्यांचा जरी अभ्यास असला तरी कायदेशीर अभ्यास त्यांचा कच्चा आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे, या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती। आज मागणी पूर्ण झाली आहे। सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे। त्यात पण त्यांचा महत्त्वाचा रोल राहील। जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल। मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे। मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं। या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो। माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती,
आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विशद केलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होतं की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत. मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही. अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्व देत नाही, कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.